उत्स्फूर्तपणानं आनंदानं आपण हा 2-3 दिवसाचा या ठिकाणी आनंद घेतो. अशा प्रकारच्या आनंदामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी म्हणजे सहभागी झालो. अशा क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार झालो. अनेक म्हणजे बोलण्यासारखा विचार, संघटनेचा विस्तार आहे, संघटनेचा विचार आहे, संघर्ष आहे, या सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी खूप आपल्याला कार्यक्रम होता. त्यामुळे पुन्हा एकदा आपण या 17व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचं मी मनापासून म्हणजे आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. धन्यवाद. संडे टू मंडे, मनोहर धोंडे, संडे टू मंडे, मनोहर धोंडे, मनोहर धोंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोहर धोंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हरे हरे महादेव, हरे हरे महादेव, हरे हरे महादेव. शिवा संघटनेचा जय हो, शिवा संघटनेचा जय हो. धोंडे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, धोंडे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या ठिकाणी शिवा संघटनेचं रोपटं वटवृक्षात रूपांतर कसं झालं याविषयीची संक्षिप्त माहिती सन्माननीय ताकबिडे सरांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. थोडासा कार्यक्रमामध्ये बदल. सर 2 मिनिटांची सूचना आहे. आपल्या कार्यक्रमात थोडासा बदल करावा लागेल, कारण महिलांमधून आणि पुरुषांमधून प्रतिकात्मक दृष्टीनं भावना व्यक्त करण्याच्या सूचना अनेक जण माझ्याकडे करत आहेत. त्यांना आपण संधी देऊया. तत्पूर्वी 10 मिनिटं वेळ घालूया. राहुल बावगेचं प्रकाशन. तत्पूर्वी सन्माननीय राहुल बावगे, शहर संघटक, शिवा संघटना नागपूर यांनी एक शिवा संघटनेच्या संशोधनात्मक पेपरची एक संशोधन त्यांनी केलंय आणि इंग्रजीतलं ते संशोधन या ठिकाणी प्रकाशित होते आहे. त्यामुळे मी राहुल बावगेंना विनंती करतो की आपण ते आदरणीय प्राध्यापक धोंडे सरांच्या आणि गुरुवर्यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते त्या प्रोजेक्टचं या ठिकाणी प्रकाशन करावं. हा इंग्रजीतला एक प्रोजेक्ट आहे, तो प्रकल्प त्यांनी लिहिलाय आणि तो प्रकल्प हा इंग्रजी भाषेमध्ये इथं हो राहुल बावगे, शहर संघटक नागपूर, प्राध्यापक राहुल बावगे सर यांनी लिहिलेलं हे संशोधन आहे आणि ते संशोधन आदरणीय प्राध्यापक धोंडे सरांच्या शिवा संघटनेचा जय असो. मनोगत व्यक्त करत असताना सूचना अशी आहे की जिल्हाध्यक्ष सोडून हा प्राध्यापक बावगे सरांना विनंती आहे की आपण 2 मिनिटांमध्ये आपल्या प्रतिक्रिया, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद सर, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आदरणीय व्यासपीठ, मी तुमचं फक्त 1 मिनिट घेणार आहे. आज सकाळी सरांशी बोलत असताना सरांनी मला सूचना केली. सरांशी बोलत असताना मी त्यांना असं सांगितलं की हॅलो सरांनी शालेय शिक्षणामध्ये बसवेश्वर किंवा लिंगायत मुवमेंटचा समावेश केलेला आहे. त्याच धर्तीवरती UGCच्या सिलेबसमध्ये किंवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये शिवा मुवमेंट किंवा लिंगायत मुवमेंट किंवा बसवेश्वरांचा विचार आला पाहिजे. UGCच्या सिलेबसमध्ये दलित चळवळ आहे, OBC चळवळ आहे, आदिवासी आंदोलन आहे, परंतु बसवेश्वरांचा विचार किंवा लिंगायत चळवळीबद्दल कुठेही उल्लेख नाही. UGCकडे सेमिनारसाठी अप्लाय केल्याच्या नंतर त्याला मान्यता मिळत नाही. काही प्राध्यापकांनी ही खंत माझ्याकडे बोलून दाखवली. त्यांनी इंडिव्हिज्युअली प्रयत्न केलेले आहेत. प्राईम मिनिस्टरना, सोनिया गांधींना पत्र लिहिलेले आहे, परंतु त्याला त्याचा रिस्पॉन्स मिळत नाही. आणि म्हणून धोंडे सरांनी UGCच्या सिलेबसमध्ये बसवेश्वरी विचार, बसवेश्वरी चळवळ यावी यासाठी प्रयत्न करावेत. खारीबावडीचा प्रश्न काल सरांनी कसा सोडवला हे आपल्याला सांगितलं. त्याचप्रकारे शिवा संघटनेने जर हा प्रश्न हाती घेतला, UGCच्या सिलेबसमध्ये लिंगायत मुवमेंट आली पाहिजे, तर हा प्रश्न सुटू शकतो. या संदर्भामध्ये सर्व खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल, कुलगुरूंना शिवा संघटनेने पत्र लिहावे. बावडी त्या प्रश्नाप्रमाणे तात्काळ हा प्रश्न सुटणार नाही, कारण त्या सिस्टीमचा आम्ही भाग आहोत. सिलेबस बदलायला 5-5 वर्ष लागतात आणि म्हणून आधी पत्र लिहावं आणि मग त्यानंतर आंदोलनाचा पात्र राहावा. धन्यवाद सर. सरांनी
ठिकाणी बावगे सरांनी आदरणीय प्राध्यापक धोंडे सरांकडे एक इच्छा व्यक्त केली की युजीसीच्या विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वरांचं चरित्र आणि त्याची पूर्वपाठ म्हणून आदरणीय प्राध्यापक धोंडे सरांच्यामुळे महात्मा बसवेश्वरांचं चरित्र पाठ्यपुस्तकामध्ये महाराष्ट्रामध्ये शिकवायला आलं. हाही योग आणि हेही यश शिवा संघटनेचं आणि प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचं आहे. त्याच्या पुढे प्राथमिक मध्ये आलं, माध्यमिक मध्ये आलं, त्याच्या पुढे विद्यापीठी अभ्यासक्रमामध्ये असावं अशी इच्छा प्रोफेसर बावगे सरांनी या ठिकाणी व्यक्त केली. भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला अपेक्षा आहे की धोंडे सरच्या प्रयत्नामुळं आणि धोंडे सरांच्या या अथक परिश्रमामुळं हाही विषय या ठिकाणी मार्गी लागेल. मी ज्यांची 2 पदाधिकारी पुरुष आणि 2 महिला पदाधिकारी बोलणार आहेत त्यामध्ये उपस्थितांमध्ये इच्छुक यामध्ये एक नाव आलंय अजय ठेंगजोडे, जिल्हा सचिव बुलढाणा. यांना वेळ आहे 2 मिनिटाचा. सन्माननीय अजय ठेंगजोडे, शिवा संघटनेचे बुलढाणा जिल्ह्याचे सचिव. शिवा संघटनेचा संत शिरोमणी मनमोहन स्वामी